येशूच्या नावात सलाम. आज आपण एक नवीन अध्याय बघणार आहे आणि ह्या अध्यायामध्ये आज आपण काय तर शिकायला मिळेल ह्या आशेने हा अध्याय आज आपण वाचणार आहे. आज अध्याय आहे लूक याचा 6वा अध्याय आणि 37वे वचन. याच्यात असं म्हटलं आहे, तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला दोषी ठरवणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. मित्रांनो, आज असं आहे की आज आपण भरपूर वेळेस क्षमा करत नाही भरपूर लोकांना. आपलं सगळ्यात जास्त जो आपल्या आडवं येतो, आपल्याला वाईट बोलतो, आपलं ज्याच्याबरोबर पटतच नाही, जमतच नाही, अशा लोकांची पण तुम्ही क्षमा केली पाहिजे. त्यावेळेस स्वर्गात तुम्हाला क्षमा होणार आहे. आणि आज जर तुम्ही क्षमा केली नाही तर तुम्हालाही तिथे क्षमा मिळणार नाही. त्यामुळं जो तुम्ही आयुष्यात ज्याला कोणाला क्षमा करू शकत नाही, पहिला त्याला क्षमा करा आणि मग पुढचं तुम्ही बघा. आणि बघा तुमच्या जीवनात येशूचं कार्य 100% होणार. आणि आज मी तुम्हाला हेच सांगतो की तुम्ही क्षमा करा, म्हणजे तुम्हाला क्षमा केलं जाईल. भरपूर वेळेस आपण कुठल्याही पापातून सुटू शकत नाही, आपल्याला मार्ग दिसत नाही, आपल्याला कळत नाही देव माझं काय ऐकत नाही. तर हा एक पहिला पर्याय म्हणून तुम्ही स्वीकारू शकताय. तुम्ही लोकांना क्षमा करण्याची सुरुवात करा. ज्यावेळेस तुम्ही क्षमा करण्याची सुरुवात करा त्यावेळेस देव ऑटोमॅटिक तुमच्याकडे बघेल, तुमचं ऐकेल आणि तुमच्याकडे धावेल. तर आजचं वचन हे आशीर्वादित आहे. तुमच्या जीवनात पण ते तेवढंच आशीर्वाद हो. देवाचं वचन आहे, देवाची घोषणा आहे की तुम्ही देवाची घोषणा करा आणि आपल्या जीवनात ते लागू करा. येशूच्या नावात आमेन.